हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असतान. आज थोडं बाहेर गेले होते. थोडं डीमार्टमध्ये काम होतं माझं. घरातल्या थोड्या वस्तू आणायच्या होत्या मला. चहा, कॉफी, बाकीच्या काही वस्तू ज्या लागतात डेली यूजच्या. तर आज तिकडे गेले होते मॉलमध्ये. माझ्यासोबत माझी फ्रेंड होती एक छोटी, वैष्णवी. तुम्ही तर ओळखताच तिला सर्वांना. आज ती घरी होती. तिला बोललं चल माझ्यासोबत आपण दोघी जाऊ. म्हणून आज मला व्हिडिओ काढायला खूप सोपं झालं. आज माझे पूर्ण व्हिडिओ शूट तिने केला आहे. मी फक्त माझे कामं करत होती. आज पूर्ण व्हिडिओ ती काढत होती. आणि मॉलमध्ये गेल्यावर राख्या पाहिल्या. खूप छान अशा राख्या आल्या होत्या. नक्कीच तुम्ही पण कोणी कोणी राख्या घेतल्यात किंवा बुक केल्यात तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. खूप मस्त राख्या आल्या होत्या. जे लोक माझे व्हिडिओ बघतात इथं जवळपासचे कोणी, तर त्यांनी नक्कीच जाऊन तिथून राख्या घ्या. खूप छान राख्या आहेत. मी पाहिल्यात. तुम्ही पण नक्की जाऊन बघा, तुम्हाला आवडतील. मग नंतर बाकीचं सामान घेतलं मी, जे मला लागत होतं ते. नंतर पुढे गेले बाकीचं घेऊन. वरती आले. मग तिथं ड्रेस थोडेफार ट्राय केले. सूट होते. म्हणलं बघावं चांगले वाटतात आहे का आपल्याला. मला नक्की सांगा मला चांगले वाटतात आहे का. मी तिला दाखवत होते. म्हणलं मला सांग कसे वाटतात ते म्हणून. ती म्हणत होती छान दिसतं ते दीदी. मी फक्त जस्ट ट्राय करत होते. घेतले नाही मी, फक्त बघत होते मी की चांगले वाटतात आहे का. मग नंतर ह्यांना चप्पल घ्यायची होती मला यांच्यासाठी. सो मी मग तिकडे पुढे गेले. चप्पल्स बघत होते. कारण की ह्यांना चप्पल घ्यायची म्हणजे खूप मोठा टास्क असतो. यांना एकदम अशी सॉफ्ट व्यवस्थित चप्पल लागते. अशा कडकमध्ये किंवा अशा त्या काय बोलतात त्याला, टोकदार तसल्या चप्पल आवडत नाही त्यांना. मोठ्या पट्ट्याच्या वगैरे एकदम सॉफ्ट चप्पल आवडते त्यांना. माझं 2-3 वेळा जाणं झालं त्यांच्या चप्पलमुळे डीमार्टला. त्यांना पाहिजे तशी चप्पलच भेटत नव्हती. फायनली मला आज त्यांच्या हिशोबाने त्यांना हवी तशी चप्पल भेटली आणि खूप छान होती, मला आवडली. सो मी त्यांच्यासाठी मग एक नाही तर 2 घेऊन आले, म्हणजे एक एक्स्ट्रा असावी. कारण का त्यांना चप्पल जास्त टिकत नाही. त्यांच्या कामामुळं त्यांना डेली चप्पला चेंज कराव्या लागतात. मग सो मी आज त्यांच्यासाठी चप्पल आणायला गेले होते. खूप छान छान होत्या. मग त्यातल्या मला काहीशा आवडल्या 2. मग मी त्या घेतल्या. चेक करून बघितले की सॉफ्ट आहे का, व्यवस्थित आहे का. कन्फर्म झाल्यावरच मग मी ती चप्पल घेतली. मला खूप आवडली ही चप्पल. एकदम मस्त लुक वाटत होता त्याचा, म्हणून मग मी घेतली. म्हणलं बघावं, ही एक फर्स्ट टाईमच अशा पद्धतीची घेते आहे. मग मी फायनली घेतलीच ती. आणि मला वाटलं की अजून एखादी असावी म्हणून मग दुसरी एक बघत होते. पण मला पाहिजे तशी भेटत नव्हती. तरी पण मी बघत होते. मग त्यानंतर मला ही ब्लॅक आवडली. त्यात पण माझं असं शुअर नव्हतं घेऊ का नको. मग परत मी 2-3 वेळा विचार केला की बाबा घ्यावा, ही बघावा कशी आहे. मग मी घेतली फायनली दुसरी पण चप्पल. खूप छान छान चपला होत्या वेगवेगळ्या. आता नवीन व्हरायटीज आलेल्या. मला ही आवडली होती पण शुअर नव्हते मी त्याच्याबाबतीत. मग थोडं मग म्हणलं चला आपण आता आपली शॉपिंग करावी. मग पुढे गेले. मला पाहिजे तसं लेगिन्स भेटत नव्हती. मी त्या लेडीला विचारलं, म्हणलं मला जशी पाहिजे तशी लेगिन्स कुठे आहे. तर ती बोलली त्या साईडला आहे पुढे. मग मी ते जे घेतली होती ते तिथेच ठेवली आणि पुढे निघून गेले मी. पुढे गेल्यावर मग मला तिकडे जशा प्रकारची पाहिजे तशी भेटली होती. पण मला कलर अवेलेबल नव्हता, मला जो कलर हवा होता तो. मग त्यानंतर हिचं चाललं होतं काय ही गिटार काय वाजवायचं. तिला बोललं चल, म्हणलं आपल्याला दुसरे काम आहेत, काय वाजवत बसली. मग थोडे क्लेचर्स वगैरे बघितले पण आवडले नाही मला. कारण का मी लास्ट टाईम नेले होते ते आहेत माझ्याकडे. मग मी काय ते घेतले नाही. रब्बर्स पण होते माझ्याकडे. मग फक्त बघून ठेवत होते मी. बघायला कुठे पैसे जातात, मग बघायचं. मग पुढं गेले. ड्रेस खूप छान छान आले होते डीमार्टमध्ये. नेहमी कपडे व्यवस्थित नसतात तिथं, बट यावेळेस खूप छान छान होते ड्रेसेस. मग तिथं मिरर होतं. तिला म्हणलं चल आपण एक फोटो काढू. मग ती पण लागली हसायला. तेवढ्याच समोरून एक काकू चालल्या होत्या, त्या पण आम्हाला बघून हसत होत्या. मग इकडे पलीकडे पॅन्ट होती, खूप छान होती अशी पायजमामध्येच, पण एकदम ऑफिशियली वाटत होती. खूप छान होती. मग मी फक्त एक ट्रायल म्हणून म्हणलं बघावं चला आपण घेऊन तरी आपल्याला कशी वाटते.
ट्रायलसाठी मी बघितली ती. मला कलर पण आवडला होता त्याचा आणि छान वाटत होती, एकदम सॉफ्ट. म्हणून मी म्हणलं बघू आपण एकदा ट्राय तरी करून बघू कशी वाटते. मग मी ट्रायलसाठी घेतली आणि मग शॉपिंग वगैरे केली थोडीफार, अजून काय घ्यायचं आहे ते बघितलं आणि मग पुढं आलो आम्ही घरी. बाय.